गोड खाणं कमी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे बघूया. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे बॅलन्स्ड डाएट, संतुलित आहार. प्रत्येक जेवणामध्ये 3 गोष्टी ह्या असायलाच हव्यात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रथिनं, प्रोटीन्स, डाळी, कडधान्य, पनीर, नॉनव्हेज. यामुळे काय होणार आहे तर भूक ही कमी करतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंतुमय पदार्थ, फायबर्स, भाज्या, फळं हे सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये येतं. यामुळे तुमची रक्तातील साखर ही स्थिर राहते. त्यानंतर येतं स्निग्ध पदार्थ म्हणजे हेल्दी फॅट्स असं आपण त्याला म्हणूयात. यामध्ये येईल ड्रायफ्रुट्स येतील, घरचं साजूक तूप येईल. यामुळे काय होतं तर एक तृप्ती वाढते, खाण्याचं समाधान मिळतं आणि क्रेविंग्स हे कमी होऊन जातात. आता आपण बघूयात की एक आदर्श थाळी ही कशी असावी. यामध्ये 50% भाज्या, 25% प्रथिनं आणि 25% हे धान्य असलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 2 पोळ्या किंवा 1 भाकरी, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी कोशिंबीर हे तुमच्या जेवणामध्ये हवंच हवं. हे असे बॅलन्स डाएट समजा तुम्ही घेतलं तर तुमचे क्रेविंग्स किंवा मधलं जे खाणं असतं, स्नॅकिंग आपण ज्याला म्हणतो,